तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नेमकं याच्या हत्येच्या घटनामध्ये किती आरोपी होते आणि त्यांनी कशा पद्धतीने हत्या केली आणि हत्या करण्याचं नेमकं इंटेन्शन काय होतं? सदर गुन्ह्याच्या FIR मध्ये एकूण प्रथमतः 2 आरोपींची नावं होती. त्यानंतर अजून 2 आरोपींचं नाव निष्पन्न झालेले आहेत. असे एकूण 4 आरोपी आपण आजपर्यंत अटक केले आहेत. सर, या 4 आरोपींचं म्हणजे रोल कशा पद्धतीचा होता आणि यांनी का बरं खून केलं आणि त्यांनी जो वेपन वापरला त्या वेपन विषयी काही माहिती मिळाली? यातील 2 आरोपी हे गुन्ह्याच्या ठिकाणी घटनास्थळी हजर होते आणि बाकी 2 आरोपींचा सहभाग नंतर निष्पन्न झालेला आहे. वेपन जे वापरलेलं आहे ते वेपन आपण अजून शोधतोय. वेपन अजून आपल्याला मिळालं नाही, त्याचा शोध चालू आहे. परंतु या हत्येचं नेमकं कारण काय आहे आणि हा कट जो आहे तो किती दिवसांपासून शिजवतो? प्राथमिकदृष्ट्या खुनाचं कारण जे आहे ते आर्थिक व्यवहाराचं आहे आणि काटाबद्दल आपण तपास करत आहोत. तपासांती या सर्व गोष्टी आपल्याला निष्पन्न होतात. हे सर्वजण एकमेकांचे मित्र आहेत असं प्रथम दर्शन दिसून येते. आरोपी ज्यांचे नाव या FIR मध्ये आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. 4 आरोपींची नाव. तर या 4 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत की याच्यापैकी काहींवर गुन्हे दाखल आहेत? FIR मध्ये 2 आरोपी आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. याचा आर्थिक व्यवहार किंवा वाद नेमकं काय होतं? कारण ते स्पष्ट होत नाही. आपण मुख्य जे आरोपी आहेत त्यांना आत्ताच रिसेंटली अटक केलं आहे. त्यामुळं नक्की याच्यामध्ये काय आर्थिक वाद होता आणि तो कधीपासून होता याचा तपास आपल्याला करावा लागेल आणि 1-2 दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल आपल्याला.